आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। समाजसेवा आणि मानवतेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या शुभम सामाजिक सेवाभावी संस्था खारघरचे संस्थापक प्रभाकर जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता जोशी यांचा इस्कॉन खारघर मंदिराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला। खारघर येथील इस्कॉन मंदिरात कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट आणि कृष्णा संजीवनी द डिव्हाइन म्युझिक या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला। कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, इस्कॉन नवी मुंबईचे मंदिर अध्यक्ष डॉक्टर सूरदास, भक्तिवेदांत कॉलेजचे संचालक डॉक्टर व्ही सेवकदास, जिल्हाधिकारी किशन जावळे, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रभाकर जोशी आणि सुजाता जोशी हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून शुभम सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे। टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या फाईल प्रक्रिया पूर्ण करून देणे, विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे, उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवास व्यवस्थेसाठी मदत करणे अशी अनेक समाजोपयोगी कामे संस्थेमार्फत केली जात आहेत। याशिवाय ग्रामीण भागातील समस्या सोडवणे, गरजू युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे यामुळे संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे। जोशी दाम्पत्याच्या या उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेत इस्कॉन खारघर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजसेवेची ही प्रेरणादायी वाटचाल भविष्यातही अशीच सुरू राहो अशा शुभेच्छा दिल्या। या सन्मानामुळे शुभम सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून समाजातील गरजू घटकांसाठी संस्था भविष्यातही अधिक जोमाने कार्यरत राहील असा विश्वास प्रभाकर जोशी यांनी व्यक्त केला। दरम्यान प्रभाकर जोशी दाम्पत्याचा झालेला हा सन्मान संपूर्ण जोशी परिवारासाठी अभिमानाची बाब असून आदर्श लाईव्ह न्यूजच्या सर्व परिवाराकडून त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523।